आज आपण बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर आणि एरिया. त्यातला आपण आज एरिया बघणार. एरिया म्हणजे काय होतं तर बघूया. ऑन एनी सरफेस द मेजर ऑफ द प्लेस ऑक्युपाइड बाय अ फिगर इज द एरिया ऑफ द फिगर. काय दिलेलं आहे आपल्याला इथे? ऑन एनी सरफेस. सरफेस म्हणजे काय तर कुठेही कोणत्याही भागावर जर आपल्याला मेजर करायचं असेल, कशाचं कोणत्याही गोष्ट मेजर करायचं असेल तर काय म्हणतो आपण त्याला? एखादी गोष्ट जर इथे ठेवलेली असेल तर त्यांनी जी जागा व्यापलेली आहे तो काय झाला? त्याचा एरिया झालेला आहे. ठीक आहे. तर इथं बघूया आपण काय काय दिलं आहे. तर द मेजर ऑफ द फिगर शुड बी द सेम अँड नो मॅटर हू मेजर इट. हेन्स अ स्क्वेअर ऑफ अ साइड इज 1 सेंटीमीटर इज यूज ॲज द स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ द एरिया. ठीक आहे. काय तर अ स्क्वेअर ऑफ 1 सेंटीमीटर काय वन साईडचा तर काय दिलं आपल्याला? अ स्क्वेअर ऑफ साईड ऑफ 1 सेंटीमीटर दिलेलं आहे. काय दिले तर हा जो स्क्वेअर बॉक्स आहे हा प्रत्येकी काय तर 1 सेंटीमीटरचा आहे. हे काय झालं? त्याचं एरियाचं स्टँडर्ड युनिट झालेलं आहे. ठीक आहे. अँड द एरिया ऑफ अ फिगर इज गिवन बाय अ स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे काय जेव्हा लिहायचं असते आपल्याला त्यावेळेला काय लिहितो आपण त्याला? तर स्क्वेअर सेंटीमीटर यात लिहितो कधी पण. ठीक आहे. टू फाइंड आउट द एरिया दिस अ रेक्टँग्युलर पीस ऑफ अ पेपर ऑन द पेपर देअर आर 10 सच अ स्क्वेअर. बघूया आता इथे किती स्क्वेअर दिले आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. काय दिलं आपल्याला? 10 सच अ स्क्वेअर दिलेला ऑफ अ पेपर. देअरफॉर द एरिया ऑफ अ पेपर इज अ 10 स्क्वेअर सेंटीमीटर झालं. म्हणजे याचा एरिया किती येणार आहे? तर सिम्पली काय करायला लागेल आपल्याला? 10 मल्टिप्लाय 1 करू शकतो किंवा सिम्पली 12 स्क्वेअर सेंटीमीटर एवढा आपला आन्सर येणार आहे. टू फाइंड द एरिया ऑफ a shape given alongside there is a counter. The number square with the side is 1 centimeter in it. And area of shape किती देणार आपला? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. किती आहेत तर टोटल? हे झाले आपले 9 शेप आहे. म्हणजे किती नंबर्स ऑफ स्क्वेअर किती आहेत तर 9 आहे. आणि देअरफॉर काय येणार तर आपला 9 स्क्वेअर सेंटीमीटर आपला काय येणार तर इथे आन्सर येणार आहे. बघूया आता एक्सरसाइजमध्ये काय दिलं आपल्याला. फाइंड द एरिया ऑफ द फॉलोइंग फिगर. ऑल स्मॉल स्क्वेअर आर अ 1 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया. आताच आपण बघितलं हा जो 1 स्क्वेअर आहे आपला तो काय तर 1 स्क्वेअर सेंटीमीटर असं आपण म्हणू शकतो. तर बघूया फर्स्टमध्ये आपल्याला काय दिलं तर इथे आपल्याला आयडेंटिटी कार्ड दिलं. बघा आता यात किती स्क्वेअर दिले काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. किती आहेत तर याच्यात टोटल स्क्वेअर्स आहे 24. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे ते इथे तर येणार आहे ते 24 स्क्वेअर सेंट. तर काय येणार आपला आन्सर? तर एरिया ऑफ कार्ड किती येणार तर हे टोटल किती बॉक्स आहेत आपले इथे? हे आहेत 24. बघूया पण ते किती आन्सर येणार तर 24 स्क्वेअर सेंटीमीटर एवढं येणार आहे. सेकंडमध्ये किती आहेत तर 1 2 3 अँड 4. म्हणजे किती एरिया ऑफ स्क्वेअर किती येणार आपला? तर सिम्पली 1 मल्टिप्लाय बाय 4. म्हणजे आपला किती आहे तर 4 स्क्वेअर सेंटीमीटर आपला येणार. नेक्स्ट बघूया 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती आहे तर एरिया ऑफ रेक्टँगल किती येईल तर इथे 1 मल्टिप्लाय 8 म्हणजे किती तर 8 स्क्वेअर सेंटीमीटर आपला येईल. 1 2 3 4 5 6 7 इथे किती आहे तर 7 बॉक्सेस आहेत. म्हणजे किती तर 7 स्क्वेअर सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे.